या मुलीच्या शरीरावर अनेक जागेवरती जखमांचे निशाण होते. पायावरती, मांडीवरती, पाठीवर, मानेवरती आणि अशा अवस्थेमध्ये हिने आपलं जीवन संपवलं. पण खरं तर हा मारहाणीमध्ये झालेला एक प्रकार आहे. वैष्णवी हगवणे तिचा सासरच्या लोकांनी मानसिक आणि शारीरिक छळ केला. तुझ्या वडिलांकडून 2 कोटी रुपये घेऊन ये, आपल्याला जागा घ्यायची आहे. पण वैष्णवीच्या वडिलांकडे एवढे पैसे नव्हते, म्हणून शशांक हगवणे तिचा पती, सासू आणि नंदेने तिला जबर मारहाण केली. या सर्व त्रासाला कंटाळून वैष्णवीने आपलं जीवन संपवलं. या घटनेचं विशेष म्हणजे वैष्णवी ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून होती. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा पती शशांक, सासू आणि नंदेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. परंतु राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा फरार आहे. वैष्णवीच्या वडिलांनी हुंड्यामध्ये अगोदरच भरपूर दिलं होतं. 50 तोळे सोनं, एक फॉर्च्युनर गाडी आणि 20 किलो चांदी. तरी देखील हगवणे कुटुंब हुंड्यासाठी तिचा छळ करत होते.